हॅलो मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर कालची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर आज आम्ही केले आहे कद्दू पराठा. तुम्हाला दाखवते मी. खूप छान केलेला आहे. हे बघा. तर आजचा बेत आहे कोबीचा पराठा. माझी झालेली आहे ती रेसिपी मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर कोणी कच्चं करतात, कोणी किसून करतात, तर कोणी त्याची भाजी बनवून करतं, तर कोणी फक्त शिजवून करतं. तर जशी त्याची पद्धत वेगळी असते. तर मी त्याला किसून त्याला त्याची भाजी बनवून त्याला चांगलं शिजवून मग आपलं जे आलू पराठा फ्लावर पराठा जसं बनवतो आपण तसं मी कोबीचा पराठा बनवतो. सिंपल रेसिपी ती काही एवढी अवघड नाही आहे, पण छान आहे रेसिपी. सकाळी सकाळी नाश्त्याला छान असते. परत आज नाश्ता करत नाही, जर बनवलं तर त्याच्यातच आमचं जेवण होऊन जातं. झालेला माझा कोबी पराठा बनवला. तर तुम्हाला रेसिपी सांगितली, एकदम सिंपल रेसिपी. एक तर खिसून करा, एक तर कापून करा. कापूनमध्ये लवकर असं फुटतो पराठा, तर खिसूनच केला पाहिजे. तो छानपैकी म्हणजे होतो, चांगला लवकर होतो. तर तुम्ही एक तर खिसून करा, खरं तर खिसूनच करा, कापून काही करू नका. एक तर मग कच्चा हे केलं पण पाणी सुटतं, तर मग ते पाणी ते शिजून घ्यायचं, त्याच्या भाजीसारखं शिजून घ्यायचं. माझा डबा टिफिन पॅक होतो आहे. तर आता मला जायचं आहे पार्लर शॉप. त्याच्यातून मी आता टिफिन पॅक करून घेते. करायची असं खायचं. त्याच्यामुळे तुम्ही दही खाऊ शकता, सॉस खाऊ शकता, लोणचं खाऊ शकता, जे वाटतं तुम्हाला ते खाऊ शकता. त्याची इच्छा असते. आमच्या घरात जास्त लोणचंच खातात. लोणच्यामुळे तिची टेस्ट छान लागते. लोणचं किंवा सॉस. मला ॲक्च्युली दहीच आवडतं, म्हणजे दहीच खाते. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा कमेंट करून. तुम्ही तुम्हाला वाटली तर माहिती दिली, कारण तो एकदम सिंपल रेसिपी काही एवढी अवघड नाही होती. सगळेच बनवतात, तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मी तुम्हाला एक बोलले होते मी रोज छोटे छोटे ब्लॉग टाकत, कारण की माझं टाकत नाही, त्याच्यामुळे माझं जास्त नुकसान माझंच होतं आहे, मला हे कळतं. त्याच्यामुळे रोज प्रयत्न करा टाकायचा. छोटे चॅनलची अपडेट मी तुम्हाला देत राहील की कसं काय करायचं, काय नाही, रेसिपी वगैरे जे असेल ते अपडेट टाकत राहील. तर चला आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू. ओके, बाय.